आता ही एवढे गडी आहेत पण कोणी हिंमत करणार झाले तर एवढ्यानी काय हिंमत करावं मी असं वाटतंय आम्हाला। बाया बोलणं झाल्या, आता एक बाई गेली सगळ्या बाया चालल्या, आता असं का होत आहे या गावामध्ये? ती दारू आले माणसं आहेत ना त्यांचे नाव सांगावं, मी बोलते शासनाला, मी जाऊन तिथंच बोलते, त्याच्यात दिक्कत बोलते। कसं एवढं वस पडून काढे 4-5 लेकरं गेलं की आणि कसं एवढे करायला माझी मायला कोण बघल ग आता तुला आशीर्वाद दारू पिऊनच मरून गेलं बघा। अन्न खाल्लं नाही, पाणी पिणं नाही, 24 तास दारूवर राहिलं, दिवस बुडून गेला या लोकांचा। आज मला सांगायचं गावामध्ये आजच चमन पड्यानं बोलायला आम्ही, माझ्या घरचं कुणी पेत नाही, मला सांगते मी, ही दुःख घडलंय गावामध्ये, कुणी मिळून आता हीच मेल्याला मेलं, महागल्याला तर धक्का बसतो नाही, म्हणून तुम्ही आलो ते बी लई चांगलं झालं बघा। बघ 17-18 मेले बाप्पा। आणखी किती असतात पिणारे? बकळायचं निम्म गाव आहे, निम्म गाव आहे, एवढ्याला पुरी येतात दारू गावामध्ये, एवढ्याला पुरी येतात, लगेच जातात की लगे आणते, त्याला काय गाडी खाली गाड्या येतात, भरपूर सेवा आहे। दारू मचा फुल मिळते आमच्यात, बाकी काही मिळणार, दारू भरपूर मिळते। आल्याला सैराय रांगच होऊन जाते, 11 वाजता गाडी येते हो का बघा रात्रीच्या। बॉक्स टाका रोज 3 टाइम 4 टाइम पेते, माय बापाला त्रास देते, भावायला त्रास देते, केलेले अन्न टाकून देते, भाषण ठेवून घरात काहीच ठेवत नाही। महिनाभर जाऊन आले, उपदेश नाही गेल्यानं, लोकाचा नवऱ्याचा नाही, म्हाताऱ्यानं कुठं खावा रोटी, मी कुठे बी जाऊन बकड 4-5 वर्ष झालं, महिन्याला 2 महिन्यामध्ये 4 पोते भरालेत। आता बी बघा जाऊन प्याचे रिकाम्या बाटल्याचे भरून बाटल्या रिकाम्या टाकायच्या। शिरपती हाय कोणता की गुंडाळ्याचा, मोहन हाय कोळ्याचा, दुसरे कोण कोण आहे तर हे काही मला माहिती नाही, आपण काय कुठे हिंडलेले नाही, काही नाही। दर वर्षाला मिनिमम 2-3 तर लोक दारू पिऊनच मरतात आणि गावातूनच पुरवठा मिळतो म्हणून सगळ्यांना घरपोच सेवा मिळते। आणि ह्यावर कोणीच असं निर्णय मांडत नाही की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे। प्रत्येक बाई भीते, बाहेर जर चर्चा मांडली तर घरी मला नवरा मारेल आणि नवऱ्याचा अपमान होईल, ह्याच्यासाठी सगळे दाबून ठेवतात, त्यासाठी कोण बाहेर काढतच नाही। दरवर्षी असंच चाललंय, आज मिनिमम 10 ते 12 वर्ष झालं, दरवर्षी 1-2 तर दारू पिऊनच मरतात। त्यासाठी दारूबंदी झाली तर कित्येक घर वाचतील, पुढे असं लहान मुलं मरायची वाचतील, लहान मुलाला व्यसन लागायचं बंद होईल, बऱ्याच जणांचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील ना। दुश्मनगिरी होते म्हणून थोडं बायका महाग सरतात, कोणाच नाव घ्यायचं, त्याचं नाव घेतलं तर पुढं मुलांसाठी दुश्मनगिरी उभं टाकते, म्हणून बायका थोडी हिंमत करत नाहीत। एखादी हिंमत केली तिला सपोर्ट भेटत नाही, कोणाला घरचे सपोर्ट करू देत नाहीत। आणि प्रत्येक घरात मिनिमम एक तरी माणूस आहेच की पिणार, असं नाहीच गावात। दारू पिणार नवरा आणि मारणार, मग ते मार खाण्याच्या भीतीपोटी बायका बाहेर चर्चा मांडत नाहीत। चुलत सासऱ्याचा मुलगा आहे, तो 2 मुली आहेत त्यांना, आता एकच मुलगा होता, त्याचं काही लग्न झालं नाही, काय नाही, व्यसनी म्हणून लग्न कोणी मुलगीच दिली नाही त्यांना। दारूबंदी झाली पाहिजे, त्यांचंच नुकसान झालं ह्याच्या पुढे तरी कोणाचं झालं नाही पाहिजे, एवढंच माझं एक म्हणणं आहे। घरामध्ये काहीच वस्तू ठेवत नाही, काम तरी कसलंच नाही। आता 10 वर्ष झालं गावामध्ये असे दुकान आहेत की 10 दुकानं असतील आपल्या या गावामध्ये, कुणी चोरून विकतंय, कुणी उजागर विकतंय। थोडं तरी फरक पडतंय गावामध्ये नसल्यावर, स्वयंपाक केलेला फेकून द्यायचा, खाऊ द्यायचं नाही, लेकरायला बसू द्यायचं नाही घरामध्ये, नाव सांगून अजून उद्या किरकिऱ्या भांडणं कशाला भया, नाव काय आता सांगून जाते मी घरी, सगळ्यांचेच समोर
आता दुसऱ्यांची नावे बक्कळ माहिती आहेत पण मी नाही सांगत. आता दडपणाखाली मी का जाते सांगू का? तर माझ्याच मालकाला दारू पाहिजे आणि माझ्याच मालकाला भडकावते, म्हणून ही दडपण आहे मला. तुझ्या बायकोन एवढ्या माणसांमध्ये बोलली बघ. वेळेवर कामाला जावं लागते आम्हाला. आमची गडी संध्याकाळच्या पिऊन येते घरी. गावात दारू आहे आमच्या घर पोचत दारू येणार. आमचं काही नाही म्हणणं सर, एवढी दारू बंद व्हावं गावात. ती दुकानाने दारू रस्त्यामध्ये आणून बाटल्या देते. चलाय जरी माणसाला येणं झालं ती घर पोचू देते. भक्ती मदन कदम. आमच्या शाळेच्या भोवताल दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. आम्ही शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेल्यास ते पत्त्या खेळतात तिथे दररोज. आज की आमचे पप्पा दारू पितात, त्रास देतात, मारतात, घरात येऊ देत नाही.